हाय गाईस, तर आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आमच्या इथे तर बघा किती सुंदर सुंदर फ्लावर. यांना जायचं होतं त्यांच्या मोठ्या आईला नेऊन द्यायला, तर ते तिकडे चालले. आम्हाला जर काही करमतच नव्हतं मग आम्ही घेतला लुडो खेळायला. आज तर आम्हाला या मोहचा विल्हेवाटच लावायचा होता. ते उठवण्यासाठी धूळ पाहिजे होता, तर ते आम्ही इथे गौरी पेटवून घेतली होती. बघा तर हा किती मोठा झालेला आहे ना. मला पाहायचं होतं हा कसा उठवतात असतात. अशी काहीशी इकडे प्रोग्रामची तयारी चालू झाली होती. पाहुण्यांना त्यांच्या जागेवर उठवण्यासाठी हवा एवढी होती की ते आम्ही जे पेटवत होतो ते दुसरीकडेच चाललं होतं आणि ते मध दुसरीकडेच होतं, त्यामुळे खूप प्रॉब्लेम गेला आम्हाला उठवण्यामध्ये. हे बघा, काही माशा राहिल्या होत्या तर काही उडून गेल्या होत्या. ते म्हणतात ना, जे नशिबात राहतं तेच होतं. फुल तर बघा किती सुंदर दिसत आहे ना. असा काही प्रयत्न चालू होता आमचा त्यांना उठवण्यासाठी. फायनली आमचं काम झालं सक्सेस आणि धूळ पण झाला. ते तिथून हालला होता, पूर्ण उठला होता त्या माशा. तर हे बघा इकडे पूर्ण पॅक होऊन त्याला उठवायचा प्रयत्न चालू होता आमचा. त्या माशा उडून गेल्यानंतर बघा ते पुरी पण खाली पडून गेली. आणि यामध्ये होतं शहद. खूप काहीसं नाही निघालं, पण थोडं बहुतेक निघालं. मस्त असं एका रुमालीमध्ये टाकून त्याला पिळून घेतलं. किती सुंदर दिसत होतं आणि ते शहद घट्ट घट्ट. हे बघा एवढं निघालं होतं. हे बघा, हे आहे विकत आणलेलं आणि हे आहे घरचं. किती फरक असतं ना. मग नंतर दोन्ही एकत्र करून टाकलं. हे संध्याकाळच्या वेळेला गेले होते बाहेर, तर यांनी चिवडा वगैरे आणलं होतं आणि मला तर हा खूपच आवडतो, तर त्यांनी घेऊन आले होते. आणि इकडे शेंगा पण आणल्या होत्या मस्त भाजासाठी. मला तर अशाच आवडल्या. हे बघा मस्त अशा कढईमध्ये भाजून घेतल्या. तर कढईमध्ये भाजल्यानंतर जात म्हणून देशी जुगाड केला आम्ही इकडे. त्यांना अशी शेंगाची पार्टी केली. चला तर मग भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.